लक्ष्मी सीडच्या जेटकी उडान हवाई सफरने केले शेतकऱ्यांना मंत्रमुग्ध। लक्ष्मी सीडच्या हवाई सफरने खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, चोपळा, अमळनेर, शिरपूर, पिंपळनेर, छत्रपती संभाजीनगर, आष्टी जिल्हा बीड येथील शेतकऱ्यांना भूत न भविष्य असा विमानाचा प्रवास झाला आहे। आतापर्यंत कोणत्याही कंपनीने शेतकऱ्यांसाठी हवाई सफर केली नाही। हैदराबाद येथील 5 स्टार हॉटेल लक्झरी एसी सेवा हैदराबाद टू जळगाव विमानसेवाने व जळगाव येथील मॅनेजर रणजित पाटील, शिरपूर एरिया मॅनेजर अनिल काळे, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव एरिया मॅनेजर ईश्वर निकम, दीपक पाटील यांच्या सहकार्याने शेतकरी मंत्रमुग्ध झाले। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। मी वसंत शिवाजी देवरे, आर्वी, तालुका जिल्हा धुळे। मी मक्काचा सीड लावला होता लक्ष्मी, आणि मी पहिल्याच वर्षी लावला होता। आमच्या गावात चांगलं उत्पन्न आलं आहे आणि माझा मक्क्यामध्ये कुपन निघालं होतं। आम्हाला कंपनीने विमानाचा प्रवास दिला होता, सुखरूप झाला आणि उत्पन्न एकदम चांगलं येतंय कंपनी आपलं मक्काच्या सीडचं। नमस्कार दादा, माझं नाव दीपक अरविंद गिरासे, वरडू, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। दादा, मला लक्ष्मी व्हरायटी लावली होती। इतर दुसरी व्हरायटी पण लावली होती, पण मला लक्ष्मी व्हरायटी छान दिसली। मला त्याच्याने भरपूर उत्पन्न आलं। त्यामुळे लक्ष्मीच्या बॅगा मी 15 बॅगा लावले होते। त्यानंतर लकी ड्रॉ काढले होतं। त्यानंतर लकी ड्रॉ मध्ये माझं नाव आलं। त्यानंतर मला हैदराबादला तिकीट भेटलं। मी हैदराबादला आलो। हैदराबादला आल्यानंतर मला वाटलं कंपनीचं चला पाहू, पण कंपनी पण छान होती आणि त्यांनी पण दाखवलं आणि कंपनीवाल्यांनी पण सगळं फिरवलं, हैदराबाद फिल्म सिटी बिटी सगळं। नमस्कार। नमस्कार, मी सतीश पाटील, गोंडगाव, तालुका भडगाव येथील शेतकरी असून लक्ष्मी दादाजी ते मी 10 पॅकेट लावले होते। त्या 10 पॅकेटच्या लकी ड्रॉ अंतर्गत माझा नंबर लागला। त्या कामी मला ईश्वर निकम सरांचं सहकार्य लाभलं आणि असं वाटत नव्हतं आतापर्यंत ही पहिली कंपनी की जी शेतकऱ्यांना विमानाद्वारा थेट कंपनीचे प्रोडक्शन द्यावं लागलं। आणि तिथं बघून आम्हाला असं वाटलं की बियाणं खरोखर काळजी कशी घ्यायला पाहिजे आपण। शेतकरी बियाणं घरी घेऊन जातो, जिकडं पडलं तिकडं ठेवून देतो, त्याची उगवण शक्ती काय होत नाही, मग नंतर त्या कंपनीला दोष देतो। पण स्वतः जो अज्ञानी आहे शेतकरी, त्याच्यामुळे काही ना काही हे होतंय। जी टेक्नॉलॉजी आपण इथं बघितली, तीच टेक्नॉलॉजी जर शेतकऱ्यांनी घरी प्रयोग केला तर निश्चितच 10-15% शेतकऱ्यांची उगवण शक्ती वाढेल। त्याच्यानंतर जे आमच्यावर विश्वास ठेवून जी आतापर्यंत उडान नावाच्या योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना आणलं, ही खूप भारी स्टोर झाली। आतापर्यंत शेतकऱ्यांना तालुका व्यतिरिक्त कुठे घेऊन जात नव्हते, तिथं एक लहान पॅकेट चिवड्याचं मिळायचं, एवढी शेतकऱ्याची वाईट अवस्था होती। पण या कंपनीने थेट हवाई प्रवास दाखवला। या कंपनीचे खूप आम्ही आभारी आहे आणि भविष्यात आमचं उत्पन्न वाढेल असे काहीतरी व्हरायटी ते देणार आहेत। त्यांनी मला ती कालगाही दिली। असं जर काही एक उत्पादन वाढलं तर भविष्यात आम्ही स्वतः विमानाने इथं येऊन ही सर्व टेक्नॉलॉजी बघू। आज आपण जे आम्हाला सहकार्य दिलं, ईश्वर निकम साहेब, अनिल काळे, मोरे सर, तुम्ही जे सहकार्य दिले त्याबद्दल खूप खूप आभारी। धन्यवाद। माझे नाव गोपाल लक्ष्मीकांत पाटील, राहणार हातेड, तालुका चोपडा। मी लक्ष्मी सीडचा सिक्का आणि लक्ष्मी दादा या 2 व्हरायटी लावल्या होत्या। मागच्या वर्षी मी 25 पॅकेट लावले, यावर्षी 50 पॅकेट लावले। अतिशय चांगलं उत्पादन आलेलं होतं। लकी ड्रॉ मध्ये माझा नंबर आल्यामुळे आम्ही फिरायला हैदराबाद इथं आलेलो आहेत। कंपनीने सर्व बाबी आम्हाला बारीक बारीक गोष्टी समजून सांगितल्या आणि दुसऱ्या दिवशी रामोजी फिल्म सिटी दाखवली। त्या कंपनीचे मी खूप खूप आभारी। माझे नाव गोपाल लक्ष्मीकांत पाटील, राहणार हातेड, तालुका चोपडा। मी लक्ष्मी सीडचा सिक्का आणि लक्ष्मी दादा या 2 व्हरायटी लावल्या होत्या। मागच्या वर्षी मी 25 पॅकेट लावले, यावर्षी 50 पॅकेट लावले। अतिशय चांगलं उत्पादन आलेलं होतं। लकी ड्रॉ मध्ये माझा नंबर आल्यामुळे आम्ही फिरायला हैदराबाद इथं आलेलो आहेत। कंपनीने सर्व बाबी आम्हाला बारीक बारीक गोष्टी समजून सांगितल्या आणि दुसऱ्या दिवशी रामोजी फिल्म सिटी दाखवली। त्या कंपनीचे मी खूप खूप आभारी।